नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काय हे बघा, कट्टर जय भीमवाले आहे ना. वी आर रेस्क्यू हिज वॉज डॉक्टर बी आर आंबेडकर. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय बुद्ध. जय बुद्ध. आणि ताबली जय भीम कर. हो कर. हो, हा नुसतं त्यांच्या मागं मागं फिरतोय टायगरच्या बाप्पांच्या. ते इकडे गेले तिकडे गेले, त्याला वाटतंय हे नेतील मला कुठंतरी फिरायला, असं त्याला वाटतंय. पण बाहेर मित्रांनो ऊन बघा, एवढा ऊन आहे ना, बापरे. त्याला त्या ऊन असह्य झालेला आहे. आणि हे बघा, आमची कामवाली बाई आले आज पॅन्ट शर्ट घालून मस्तपैकी. आमचे कपडे धुतलेत सकाळपासून, वरती अर्धे कपडे अख्खा टॅरेस भरलाय, त्यामुळे कपडे वाळत घालायला जागा नाही. आणि हा ह्याचं म्हणणं काय माहिती का, तुम्ही कुठे जाऊ नका, मला घेऊन इथं बसा, माझ्यासोबत बसा. आता ह्याच्याबरोबर बसायचं, मग घरातील कामं कोण करणार मित्रांनो. आणि मित्रांनो आज आम्ही अशी सर्वांनी ना मॅचिंग केले बरं का. हे बघा, हे टॉप घेतलेत काल या पोरींनी. बाजारामध्ये गेलेलो ना आम्ही शनिवारच्या बाजाराला, तेव्हा तिथे एकसारखे टॉप घेतलेत. त्या सुप्रियानी मला एक टॉप घेतला होता, मग आम्ही सर्वांनी घेतलं. तू पण असंच घ्यायचं आणि सर्वांनी मॅचिंग व्हायचं. आणि मला एकटीला घालायला लावलं आहे. आणि सगळेजण बघा, तुम्ही मला टॉप घालायला लावले हे बघा, आणि यांनी घातले नाही. हां, आणि आमची आई बघा आहे ना. हां, नमस्कार. भाजी निवडायला या, गवार निवडतायत. आणि दोघी जणी गेल्यात फाट्यावरती, त्यांना कोथिंबीर आणायला लावले. तर ऊन एवढं आहे ना, त्या दोघी जातच नव्हत्या. बोलतात लय ऊन आहे. मग सुमितला म्हणलं जा त्यांना बाईकवर घेऊन, तर तन्मय घेऊन गेले. हां, तो बघा आला लगेच. ए नको रे टायगर, तिथं काय आहे, लय ऊन आहे ना बघा, येतो ए नको येऊ रे टायगर, नको जाऊ. एवढा तापलाय ना हा टायगर, काय सांगू. पण पंख्या खाली बसायला मागत नाही, आता बांधते आतमध्ये. चला रे, चल का छकुल्याला बांध 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 बांध. बघ बांध म्हणलं का लगेच इकडे येऊन बसतो, ऐकतच नाही. तर मित्रांनो आज आमची जयंती आहे पारगावची. तर सकाळी वंदना वगैरे झाली, आम्हाला वेळच मिळाला नाही मित्रांनो, खरं सांगते. त्यामुळे शूट पण करता नाही आलं काय, आणि मला विहारात जाता नाही आलं. तर या लोकांना म्हटलं आपण आता जाऊन वंदना देऊन येऊया. तर ते बोलतात नाही, आपण संध्याकाळी आता जेव्हा निघून मिरवणुकीत तेव्हाच जाऊया, आणि मग तेव्हाच आपण विहारामध्ये सुद्धा जाऊन येऊया, असं झालं आहे. आणि आता वाजलेत 12:30. तर जेवण बनवायचं आहे, पण या उन्हामुळे काही सुचत नाही. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, सारखी लाईट जाते. त्या लाईटमुळे तर बघा एवढा हवा मस्त येते, नाही आली की एकदम भारी हवा येते, नाहीतर काहीच येत नाही. आणि जेवण बनवायचं आहे. तर आता साधं उन्हामध्ये जेवण काय एवढं असं म्हणजे हेवी जेवण खाऊशी वाटत नाही, जसं चिकन मच्छी असं खाऊशी वाटत नाही. त्यामुळे आता म्हटलं साधं जेवण बनवूया. डाळ भात बनवते, गवारची भाजी सोलते, साफ करते. आणि राणी आणि साक्षी गेले. पोरं पण आपली बाहेरच असतात, घरात यायलाच मागत नाहीत. त्यांनी धरलं आहे तिकडं त्यांच्या क्रिकेटच्या मॅचेस चालू झालेल्या आहेत आहे ना. तर ती सगळी मुलं तिथंच आहेत. पण ह्या टायगरचंच नुसतं ह्याला वाटतं कोण कुठे गेलं की हे लोक मला इथे सोडून जातील. याचं हेच घालमेलं. याला किती वेळा आणलं आत्तापर्यंत, 10 वेळा तरी मुंबईवरून गावी आणलं आहे. पण या पोराचं काही हेच नाही. आता आम्हाला तयारी करायची आहे, म्हणजे काम वगैरे करून आटपून घ्यायचे, सगळं तयारी नाही आता करायचे, काम आटपून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी मग 5-5:30ला इथून रॅली निघल आमची मिरवणूक अशी फाट्यावर. आणि मग तिथून पुन्हा असं 10 वाजतील. तर रात्री आम्हाला जेवण आहे तिथं. तर काय जेवण असतं नेहमीप्रमाणे जे असेल ते असेल, तर ते जेवण आहे. त्यामुळे रात्रीच्या स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आम्हाला. असं चला मित्रांनो, काय प्रश्न आहेत तुमचे सांगा आम्हाला. लाईट गेल्यावर आम्ही कसं मेकअप करायचा. आज जयंती आहे आपल्या गावी, आणि 5ला लाईट जाते, ती 7:30ला येते. तर आमचा प्रश्न आहे, आम्ही मेकअप कधी करू 5ला लाईट गेल्यावर. बाहेर एवढा उजेड आहे, तिथं बसून करा ना. आरसा तर पाहिजे समोर. आरसा हो, आरसा आहेत ना आपले, छोटा आहे. परत त्या खिडकीमधून आरसे दिसतात सगळे. डे नाईट काचा आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिंदास मेकअप करा. मित्रांनो हा टायगर बघा, बस 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 बाळा बस बस. हा बघा बाथरूममध्ये येऊन असा बसतोय. याला खूप गरम होतंय, सारखा येतोय बाथरूममध्ये बसतोय. बस 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 बाळा बस बस. झोपा झोपा झोपा. लाईट घालू ते. हा झोप. आता राणी गेले, त्याला काहीतरी कपडा आणते बोलली, आणि त्याच्या अंगावरती टाकते, म्हणजे त्याला जरा थंड वाटेल. एवढं उकाडा आहे ना, खूप उकाडा आहे, गरम खूप होतं बिचाराची. त्याच्या अंगात एक हीट मरणाची. टायगर आरू बघा किती मोठी झाली आहे ना, मुंबईला राहायला लागली ना आता.
दात कोणी खाल्ले, उंदरानी का घुशीनी? दाखव कुठे गेले ते दात. हा अरे वा 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 वा, आमच्या इथं पाहुणे आलेत बरं का मित्रांनो. अंजूची बहीण आहे ना गुड्डी, ती आलेली आहे. ते आलेले इकडे फिरायला बघ. तर हा बघा टायगर कसा उभा आहे ना. हॅलो चला लांब उभे राहिलेले का रे तुम्ही लोक? हा मैदानाच्या तिकडं. अरे वा नाही तो सुमित गेलाय ना, ते गेला सुमित गेला नाही, ते सुमित गेलाय ना तिकडे गेलाय ना. हा मग नाही जाणार, येल तू येल या या या. कसं आहे टायगर? बघितलेलं टायगरला कधी नाही? सगळे फॅमिली आले तुम्ही आणि अजून इथं पण दिले मी मैत्रिणी आल्या. कुठे आहेत मग ते तिकडे आहेत. हो काय आला ना हे बघ अंजूची बहीण गुड्डी दिदी आली ना. चल या नाही जाणार तू या लय ऊन आहे ना. तुम्ही तिकडे येऊन राहिलेत रात्री कुबेर मध्ये होते. घेऊन जायचं का? घेऊन जायचं घेऊन नेतो टायगरला. कॅमेरा नाही, टायगर पाहिजे का तुम्हाला? पाय राहताय 2 मिनिट. पिशवी नाही घेतली काय नाही. दरे पक गेली का? जाऊ द्या, ओटी भरली नाही आता काय नाही, आता असंच घ्यायचं. हा टायगर काय ना खाऊ 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 देते ना दीदीला. आदू चल पिशवी देऊ पिशवी दे. अजून एक देऊ का? राहील ना. तुझ्या पाऊस चाललाय. गुड्डी येणार आहे, गुड्डीला असंच नको पाठवून. हा बाय बाय बाय. आमच्या सुमितला 2 लहान होती ना तेव्हा ह्या दोघी बहिणी रडायला लागला ना तुम्ही पाहिल्यात. या पळत पळत अशा पिंडी तुम्ही उठला. काय झालं? लग्न नको बाळा, लग्न नको बाळा. 2 तास हलवत बसायच्या दोघी जणी आणि गाणं बोलत बसायच्या. लहान होत्या तुम्ही तर दिल्या ज्युवेलचा. आणि आमचा कसा घनिष्ठ संबंध, शेजार धर्म आहे पण असं शेजारांचा. आता हे कसं गोलगोत्र आहे आपलं. 1 वर्ष तर ही ना आमच्या घरी आमच्या सोबत सगळं आणि इतकं गरम 3-4 तास शोधता गेला बाहेर सगळे जण. झोपली होती. झोपले घरात. मला माहित नाही आणि झोपली. मग भेटला विजय पप्पांनी रागाने ना वैतागले ना 3-4 तास शोधून. मग असं झालं. चला मित्रांनो गुड्डी चाललेली आहे. तरी काय आमच्या इथे म्हणजे काही खाल्लं नाहीये. खाल्लं म्हणजे ती नाश्ता करून आलेली. तिला मी म्हटलेलं नाही काय नाश्ता पण करायला तयार नाही. जाऊ द्या, ही गुड्डीची जाव आणि हे गुड्डीचे मिस्टर पती. चल परत या. शूज राहिले या तुम्ही. हो नक्की येणार आहे मी तुझ्याकडे. काहीतरी आता काय हा ना नाही येऊ दे त्याला. काय नाही करत. अंगूर लेके जाणे का क्या? अंगूर पाहिजे आंबे देऊ गुड्डी. हा तिकडे जाणार आहेस ना? चालेल देईल मग. का हे नाही मिळणार? हे नाही मिळत. नाही मिळेगा. नाही मराठी बोलता येत नाही. शाळेमध्ये टीचर हिंदी भेटलेली, त्याची लँग्वेज हिंदीच झाली सगळी. मराठी अजिबात नाही.
तुझं तेरा नाम क्या है पहले पता? नहीं बाबा, हम लोग नहीं देंगे, हमारा है वो, नहीं मिलेगा। चलो बाय करो सबको। आगे 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 ताट बाय पण करो, देते सबको बाय करो। थँक यू। जय भीम कर। आम्हाला जय भीम कर। चला 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 मित्रांनो, सोडून येते मी। कुठे गेले? काय चाललंय तुमचं? भिजवा काय करला? भिजवा, अरे माझ्या बाबल्याला भिजवा, मस्त गारू गारू हो, त्याला पण बरं वाटतंय हो, बरं वाटतंय त्याला। आव हा छोटी दीदी बोल ना, मोठी दीदी। अय्या हे काय चिमणीचं पिल्लू आहे बाबा. गं, ते मगाशी बादलीत पडलं. अरे मग त्याचं घरटं कुठं आहे कोणचं ते माहित नाही, ते पडलं कुठून तरी. मित्रांनो? हे बघा पिल्ली पिल्लू पिल्लू आहे चिमणीचं गं. हे मग तुमच्याकडे ह्याच्यात ठेव ना त्याला पिंजऱ्यात. कशात? नाही ती कॉकटेल आहे, ते वेगळं. अरे पण राहू दे ना लपा, तुम्ही सांभाळा ना याला पण। त्याने डोळे तर खोलले, त्याला समजतं. अरे याला भरवायचं असं, हा त्याचा घरट शोध कुठे पायाला मग काय झालं बाबा? ते मित्रांनो त्याचं बघा आता पडलंय ते पिल्लू, इथं कुठं पडलंय बोलते, इथं तर कुठं दिसत नाही मला तिचं घरट। तिथे घे ना उन्हात, त्याला तू उन्हात ठेव त्याला. उचल हा ना, माझ्या बाबल्याला नाव घालतायत प्रभू दे। हा मस्त, आता असंच राहू दे त्याला, तोंड बिन नाही धुतलं, त्याला बरं वाटलं, आता बरं वाटलं बा, असं भिजवायचं रोज, त्याला पण बरं वाटतंय हो, बरं वाटतं, भिजवा भिजवा। बाबूली बरं वाटती, बाबू सागू बली वाटती, घाला अंगोर, इकडून तर चुकाच आहे सगळा। हा चुका द्या मानेच्या तिकडं, घ्या 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 घ्या, मानेच्या तिकडे घ्या ना, हा पेट कुठं पेटवायची घ्या, बरं वाटतंय आता, जाऊ द्या मित्रांनो। आता आम्हाला तयारी करायची, आमचा अवतार बघा, आणि गुड्डीला सोडून आली मी आता, आणि आता आमची तयारी करायची, सगळे झोपलेले आहेत ना, उठवून आणले बरं का, सगळं मस्त डाराडूर करून पसारलं, हा ना। तर आता हे आवरतं सगळं, म्हणजे मी तर काय आवरणार नाही, माझं काम संपलेलं आहे, मी सगळ्यांना कामं वाटून दिलीत, प्रत्येकाने आपापली कामं करा, माझं काम झालेलं आहे, मी आता मस्त नटणार थटणार आणि अशी अशी नटून बसणार, ओके आहे ना। सगळ्यात काम हीच बिचारी करते या घरात, या सगळ्या कामचोर पोरी आहेत, ही तर एक नंबर, ही तर एवढी शातीर कव्वा आहे ना, शातीर कव्वा तिचं नाव ठेवलंय मी, शातीर कव्वा आहे खरंच. हा ना। आणि हिचं पाणी थोडंसं हिला लागलंय आता, ही जरा चांगली होती पण ही पण थोडीशी बिघडायला लागली, नाही बिघडली नाही, मी केलेलं आज, जरा दमलेली, जरा वेळात झोपली, तेवढ्यात आवाज आला की काम थोडं चांग टाकलेलं नुकतं। सकाळपासून काय काय काम केलं ग तू? विचार, हे काय नाही केलं, जरा सांग आता आम्हाला जरा, आणि तू पण काय काय केलं ग आज? खूप काय केलं, काय खूप काय केलं? मी कपडे धुतले, सकाळी मी कपडे, रोज सकाळी कपडे धुते, स्वतःचे कपडे स्वतः धुतले, एवढं मोठं काम केलंय ती बघा। हा का टायगर, कसं वाटतंय? हा बस झाली, चला बरं, आता बरं वाटतं, आता बरं वाटतं, जेवून घ्यायचं, आता जेवायचं बघा मंडळी, मेकअप चाललेला आहे तिचा, आणि लाईट गेले आमची, लाईट गेले, आणि बाहेर आम्ही किती पावडर थापले मस्तपैकी, बाहेर ना कशी दिसते मी गोरी गोरी। मग ही बघा, हिचा मेकअप चाललाय। छकुली, तू माझा मेकअप कर का थांब कर एक, आणि आमचा बाबल्या विचार करतोय यांचं काय चाललंय, आहे ना टायगर? सगळ्यांचे मेकअप चालले। लाईट गेले मित्रांनो, अंधार पडा, आपलं सगळ्या घरात अंधार पडलाय, आणि आम्हाला पण मेकअपला जागा नाही, घरात खूप गरम होते, हे सगळं घेऊन बाहेर बसले, मेकअपचं सामान, सगळ्यांचे डबे घेतलेत मी, आणि आता मस्त स्वतःला नटवते। मित्रांनो हे बघा, यांच्या तयाऱ्या झाल्यात, इकडे फोटोशूट चाललंय, आणि याची चाललीत नाटकं, आणि इथं आमचे बाबा आलेले आहेत, जय भीम, नेतवडवरून आलेले आहेत बरं का, जे जुने सबस्क्रायबर आहेत ते बघितल्या ओळखतील कुठून आलेले आहेत ते। आपण मागे यांना आणायला गेलेलो, यावेळेस आपण त्यांना आणायला पण नाही गेलो आणि फोनही नाही केलं, त्यामुळे ते आल्या आमच्यावर रुसलेत, पण असू दे, ठीक आहे, काही नाही, आपल्या माणसावरच रुसता येत आहे ना। हे टायगर चल इकडं हो, हा बघा कपडे घातले, तर त्याला वाटतंय जायचं आता, तर आता त्याला नेणार मी जरा उशीर तिकडे, आणि तिथून मग आणणार एक राऊंड मारून, अजून DJ वगैरे आलेला नाही आहे ना, त्यामुळे कसं आहे सगळ्यांची तयारी चालू आहे, म्हणून आम्ही आता चालल्यात, आमचं थोडंसं फोटोशूट वगैरे करतो। आमची पुरुष मंडळी सगळी गेलेली आहे, फक्त एकच पुरुष आमच्या इथं राहिलेले आहे, तर बघा आमचा DJ पण चालू झाला,
तर त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे राजबापांची, म्हणून ते नीट नाही काही. आता ते आमच्या बाबासाठी फोटो घेते, कारण पुढच्या वर्षी बाबा आहेत की नाही. नाही नाही बाबा कुठं नाही जाणार, बाबा इथंच राहणार आहेत, बाबांना काही नाही होणार आहे. आता डीजे चालू झालं मित्रांनो, हे बघा आहे ना. आता बघा टायगरला घेऊन आले फिरायला, तिकडे डीजे मागं चालू आहे. तर अजून आमची मिरवणूक काही निघालेली नाही. तर ना म्हटलं टायगरचं लय चाललेलं, तुम्ही सगळे निघालेत, त्याला वाटतं कुठेतरी चाललेत, म्हणून मित्रांनो मी त्याला घेऊन फिरायला आले. जरा म्हटलं थोडासा फेरफटका मारावा इथून. तर बघा इकडे मस्त आले मी मंदिराच्या या साईडला, है ना. टायगर पुढे जाऊ नको बाबू, इकडे या. टायगर लांब जाऊ नको, इकडे या. तर टायगर मस्त असं फिरतोय, कारण त्या बिचाऱ्याला कसं आहे, त्याला काय माहिती की हे कुठं चाललेत कुठं नाही चाललेत, आहे ना. मग प्रत्येक वेळी आम्ही तयारी करतो आणि त्याला असंच घरात कोंडून जातो, म्हणून म्हणलं चल तुला फिरून आणते. जो डीजेच्या इथून आला व्यवस्थित, तो काय कोणाला भुंकला नाही किंवा काही नाही, आहे ना. टायगर इकडे ये नको, तिथं पोलिसांची गाडी आले, तर पोलीस संरक्षण असतंच ना. तर मित्रांनो त्याला आता जरा फिरवते आणि मग नेऊन बांधते त्याला घरी. आई आहे आणि राणीचे पप्पा पण घरीच आहेत, तर याला फिरवते. पण हा मला फिरवतच सुटलाय बघा, आता हा कुठं कुठं घेऊन चाललाय. तर चला आता याला फिरून मस्तपैकी मग घरात येऊन बांधते आणि मग आम्ही येतो मिरवणुकीमध्ये. गेल्या आमच्या
मित्रांनो आता आम्ही आलोय आणि हा बघा माझं बाळ वाटच बघत बसलं इथं. थांबा. आहेर कोटी कोटीचं. चला 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 चला. ए इकडे या. हा चला मित्रांनो आता घरी आलो आणि आम्हाला काही ऐकायला येत नाही कारण त्या डीजेमुळे ना पूर्ण कान बधीर झालेत. एवढे बधीर झालेत ना काहीच कळत नाही. बापरे. हां आणि टायगर माझी वाट बघत बसलं इथं बघा. हां चला. मित्रांनो चला आता कान बधीर झालेत पूर्ण माझे. आता आम्हाला जेवायला जायचं आहे तिथं. हे बघा मित्रांनो जेवायला या. जेवायला या पंक्तीमध्ये. हे बघा गावाला अशी पंगत असते आहे ना. हे बघा आम्ही लाईनशीर इथं बसलोय. दादा काय ह्याच्यात? रवा आहे रवा. शिरा गोड शिरा. अच्छा बा. हे बघा मस्त गोड शिरा. आम्हाला परत देणार ना तुम्ही? हा ओके ओके. हा ओके ओके देणार देणार. शिरा गाव महिला मंडळ पुढे राहिल्या सुरुवात तरी ताबडतोब बसून घ्यायचं मंदिरा पुढे. घरी कोणला जेवण भेटणार नाही याची नोंद घ्या. आमच्या काय उभं राहिलं आता काय आलंय? भात. थोडस द्या ना माझा. द्या अजून. हा बस झाला बस झाला. परत येऊ. परत डबल नाही मागायचं. परत येऊ नका म्हणते. आता दादा हे काय आहे? सार आहे ना? सारे सारे. अरे वाय बघा गावचं सार. अजून टाका थोडस. बस 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 बस. अरे हात आलो ना. झालं आता सुरुवात करू आम्ही. तर मित्रांनो जेवायला या. आता जेवून घेतो. मस्त सार भात गावचा आमटी भात बोलतात आहे ना. एक नंबर आहे का ग राणे? राणे कसं आहे सार भात? सार भात छान आहे पण मला रवा जाम आवडला. होय ना मस्त लागतो. साक्षी चांगलं आहे. मित्रांनो जेवायला जेवण करून घेते आता. पहिले आमटी भात मस्त आहे. गरम आहे. आम्ही जेवून आलेलो आहोत आणि आता आम्हाला कपडे चेंज वगैरे करायचे. वाजलेत रात्रीचे 10. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.